तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मॉडेलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाण्याच्या शेगावसारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकर या तरुणीने आपल्या जिद्द आणि मेहनतीने दुबई येथील 2025च्या मिस एशिया वर्ल्ड विजेत्या पदापर्यंत भरारी घेत मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे। शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहनकर या तरुणीने पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन पर्यंत आपलं शिक्षण घेतलं। या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणे शक्य होते, मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं तिने ठरवलं। गायत्रीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती, मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा ह्या शेगावसारख्या शहरामध्ये उपलब्ध नसल्याने गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने समाज माध्यमांवर त्याची माहिती घेतली आणि आजपर्यंत गायत्रीने मिस पॉप्युलर, मिस वीरांगणा, मिस महाराष्ट्र, मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावले आहेत। तर दुबई येथे नुकत्याच झालेल्या 2025च्या मिस एशिया वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होऊन तिने हा अवॉर्ड आपल्या नावावर केलाय। या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह शेगाव शहराचे नाव उज्ज्वल झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून देण्यात येत आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेगाववरून रवी शेगोकार। नमस्कार, मी गायत्री वासुदेव रोहनकर, प्रॉपर संतनगरी शेगाव येथील आहे। माझा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालंय, पण माझी आवड ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये होती। तर त्याच्यामध्ये मी मॉडेलिंगचं स्टार्ट केलं आणि बरेचसे अवॉर्ड जिंकली, जसं मिस महाराष्ट्र, मिस इंडिया इंटरनॅशनल असे बरेचसे अवॉर्ड जिंकले। माझं स्वप्न होतं मिस एशिया वर्ल्ड। तर हे थोडं माझ्याकरता कठीण होतं, पण आता नुकताच दुबई येथे झालेल्या मिस एशिया वर्ल्ड ही कॉम्पिटिशन मध्ये मी विनर झाली। आणि आता माझं पुढचं जे ड्रीम आहे, महिलांना आणि मुलींकरता समाजातील काहीतरी भरीव काम करायचं आणि माझं हे पण क्षेत्र सुरू राहणार, जसं मॉडेलिंग आणि मूव्ही वगैरे ह्याच्यामध्ये पण मला माझं करिअर सुरू ठेवायचं आहे। नमस्कार, मी वासुदेव रोहनकर शेगाव। माझ्या मुलीचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तिला एक व्यसंग म्हणजे तिच्या याचं मॉडेलिंग वगैरेच होतं, त्याच्यामुळे ती जशी पुढे जात आहे तसं आम्ही तिला पूर्णपणे सहकार्य करत आहे। आणि इथं काही शिक्षणाची तशी व्यवस्थाही नसताना त्या क्षेत्रात तिनं पदार्पण केलं आणि आपला प्रवास तिनं जारी ठेवला आणि त्या प्रवासाच्या मागे पूर्णपणे तिच्या मागे आहोत। जेही काही सहकार्य लागते आम्ही तिला पूर्ण अंतकरणापासून करतो। आम्ही तुमच्या मुलीनं विविध अवॉर्ड पटकावले आणि आता सर्वात मोठा दुबईमध्ये जाऊन एक अवॉर्ड मिळवलेला आहे। सर्व स्तरातून तिचं स्वागत केलं जात आहे। काय तुम्हाला वाटतं, काय भावना तुमच्या? आमच्या भावना कशा आहेत, याच्यापेक्षा अजूनही पुढे गेली तरी आम्हाला म्हणजे खूप अभिमानच आहे तिच्याबद्दल। आम्हाला खूप चांगलं वाटते, म्हणजे सर्वजण येतात, तिचं स्वागत करतात, अभिनंदन करतात, म्हणजे त्याबद्दल आम्हाला म्हणजे खूप 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 वाटते। अशीच पुढे जावं, बस हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद। आता ज्यावेळेस त्यांनी मॉडेलिंग करायचा निर्णय घेतला होता, नातेवाईक समाजातून काही प्रतिसाद मिळाला होता? काय म्हणत होते? नाही, काही जणांना वाटत होतं असं की चला बा आता पोरगी इतक्या दूर जाते, याच्यात मॉडेलिंग मध्ये आहे, काही जणांना वाटत होतं, पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नव्हतं वाटत। आणि त्यांना वाटते की नाही बा अजून लग्न केलं नाही, पण लग्नासाठी समजा नाही म्हणते, पण तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तिचं लग्नाबद्दल काहीच नाही म्हटलं, पण तिची इच्छा नाही करणारी आहे ती, असं चांगला मुलगा चांगलं स्थळ मिळाल्यानंतर करणारी आहे। पण हे कसं आता तिची इच्छा पूर्ण झाली ना, एवढं शिक्षण होऊन तिचं दुबई दिली, तिचं समजा मॉडेलिंग मध्ये हे करून नंबर करून घेऊन आली, म्हणजे हेच आहे ना जग। त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे।